बदलापूर इथे झालेल्या आंदोलनानंतर आता ठाणे इथे सुद्धा रेल्वे प्रवासी संघटनेकडून आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलेलं आहे। रेल्वे सेवा वाढवा, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवा अशी मागणी करत या ठिकाणी आंदोलनाचं हत्यार यांनी उपसलेलं ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। रेल्वे प्रवासी संघटना आहे आणि या ठिकाणी आता पांढरे कपडे घालून काळ्या फिती बांधून रेल्वेचा विरोध केला जातोय। रेल्वेचे अपघात थांबले पाहिजेत असं म्हणतात। आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। काय काय मागण्या आहेत तुमच्या आणि कशासाठी तुम्ही आंदोलन करताय? आमच्या मागण्या रास्त आहेत। सर्वात चिंतेचा उपनगरीचा प्रश्न आहे तो म्हणजे लाखोच्या संख्येने प्रवाशांची संख्या वाढत आहेत आणि त्या मानाने इन्फ्रास्ट्रक्चर रॅक आणि ट्रॅक जे वाढायला पाहिजेत, लोकल सेवा वाढायला पाहिजेत, त्या कोणीच वाढवत नाही। ते बोलतात आमची कॅपॅसिटी संपले। परंतु आज हायकोर्टाने पण आदेश दिला आहे का गुराढोरांची वागणूक तुम्ही प्रवाशांना देऊ नका। तरी देखील आमच्याबरोबर मीटिंग एकतर घेत नाहीत ना, घेतली तर बोलतात काहीच मिळणार नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। DRM सांगतात तुम्ही रेल्वे बोर्डाकडे संपर्क करा, रेल्वे बोर्ड आम्हाला सांगतात का DRM कडे संपर्क करा। अशी उडवाउडवीची उत्तरं देऊन वर्षांवर्ष चाललेत, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर लोकल गाड्या वाढत नाहीत आणि चिंताजनक म्हणजे 10-12 माणसं दररोज अपघातामध्ये मरत आहेत। जर महाराष्ट्र सरकार MRVCला 50% रेव्हेन्यू देते, पैसे देते, तर मग महाराष्ट्र सरकार यामध्ये काय इंटरेस्ट घेत नाहीत? आज परत आम्ही इतका हायदोत चाललाय, दररोज माणसं मरतात, मग आपले लाडके कार्यसम्राट मुख्यमंत्री काय याकडे लक्ष देत नाहीत? आम्ही निवेदन देतो, खासदारांना मीटिंग घ्यायला सांगितली का केंद्रामध्ये तुम्ही आवाज उठवा, पण खासदारांना पण रेल्वेच्या प्रवाशांचे मरतात त्याचे काहीच चिंतन नाही। आम्ही स्वतः त्यांच्याकडे जातो पण त्यांना इच्छाशक्ती नाही, त्यांच्या शक्ती नाही म्हणतात। आपण महिलांकडे जाणार आहोत। ताई, काय काय प्रमुख मागण्या आहेत ज्यासाठी तुम्ही आता आंदोलन करता? नमस्कार। गेली 10 वर्ष आम्ही खूप प्रयत्न करतो आणि रोज ट्रेनने प्रवास करणाऱ्या माझ्याबरोबर काही महिला आहेत, प्रगती एक्सप्रेस आणि सिंहगडनी, तर त्या त्यांच्या व्यथा मांडतील। सांगा तुम्ही काय काय व्यथा आहेत तुमच्या? हां, जवळजवळ 20 वर्ष आम्ही प्रवास करतोय कर्जत टू ठाणा आणि आत्ता जी सिंहगड कोरोनानंतर जी बंद झाली आहे ती आमच्यासाठी खूप म्हणजे ठाणा हॉल्ट म्हणजे आमच्यासाठी खूप त्रासदायक झाली आहे की कल्याणला उतरायचं, पुन्हा मग कोणती गाडी मिळते आणि गर्दी असते प्रचंड आणि आत्ता माझं 50+ आहे आणि अशा मग गर्दीमध्ये आम्ही कसं काय कोणती ट्रेन स्लो ट्रेन पकडायची आणि पुढे इकडे ठाण्यासाठी प्रवास करायचा। काय समस्या आहेत रेल्वेतून प्रवास करताना? काय काय वाटतं? कर्जत CST ते कर्जत प्रवास सुकर होण्यासाठी फ्रिक्वेन्सी वाढवायला हवी आणि महिलांसाठी स्पेशली महिला जसं बदलापूरपर्यंत स्पेसिफिक ज्या लेडीज ट्रेन स्पेशल आहे तशा कर्जतपर्यंत पण करायला पाहिजे, कारण कर्जतला बऱ्याच कोरोनानंतर बऱ्याच पब्लिक कोरोनामध्ये शिफ्ट झालेले आहेत आणि ठाण्याला सिंहगड हॉल्ट कंपल्सरी देणं गरजेचं आहे। या ठिकाणी सुद्धा काही आंदोलन करतायत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय काय मागण्या आहेत आणि गुरवली स्थानक व्हावं अशी प्रमुख मागणी तुम्ही करताय? निश्चितच गुरवली स्थानकाचा प्रश्न देखील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, तो देखील मार्गी लागावा हे आज आंदोलनाचा विषय आहे। परंतु महत्त्वाचा विषय आहे की जो रेल्वेमध्ये सुरू असलेला हत्याकांड आहे की आज देशभर किंवा महाराष्ट्रभर अनेक हत्याकांडांचे निषेध केले जातात, परंतु रेल्वेत घडणाऱ्या रोज हत्याकांडांबद्दल कोणी बोलायला तयार नाही। आज रेल्वेत सरासरी 10 ते 12 प्रवाशांचा जीव हा दररोज जातोय। वाढणाऱ्या गर्दीमुळे दररोज 2 प्रवाशांचा हात निसटून अपघात होतोय, मृत्यू होतोय, याबद्दल ना कोणी बोलायला तयार नाही। म्हणून आज आम्ही प्रवासी संघटना असतील त्यांनी प्रत्येक प्रमुख स्टेशनला आज आम्ही हे निषेध आंदोलन केले की जेणेकरून रेल्वे प्रशासन किंवा आमचे प्रवासी हे जागृत होतील आणि त्यावर काहीतरी मार्ग निघेल। कारण तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मग तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून प्रवाशांना हे सर्व गांभीर्य लक्षात आणून देणं आहे। मला असं वाटतं की जर हे सगळं ऐकून जर प्रवासीच जागृत झाला तर मला असं वाटतं की आम्हाला त्याचं नेतृत्व करण्याची गरज नाही, सगळं प्रवासी वर्ग हे पुढचं आंदोलन हाती घेईल आणि एक मोठं आंदोलन या रेल्वेच्या विरोधात उभं राहील। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर मागण्या जर मान्य झाल्या नाही तर रेल्वेच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा देत आहेत आणि आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आता आंदोलनाचा हत्यार रेल्वे प्रवासी संघटनेकडून उपसण्यात आलेला आहे। यावर आता रेल्वे प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आहे, सरकार काय भूमिका घेणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.